अर्जात असं आहे की मुलाखत म्हणजे मुलाखती घ्यायचं काय ते मुलाखती घ्यायची. आता सरकारी भरत्या कशा होत्या, ज्याला जास्त मार्क तो त्याचा नंबर लागतो. हे गौडबंगाल काय ते माझ्याकडे माहिती आल्याशिवाय बोलणार नाही. मी ती माहिती कलेक्ट करतोय, पण मला जे समजलं ते असं की त्याच्या संदर्भात किती लोकांना इलेक्शनच्या काळात तुला नोकरी, तुझ्या घराला नोकरी, तुझ्या घराला नोकरी, हा मग ह्या पक्षाचं काम करतो. तुम्ही आता पुण्यात बघितलंय परवा, एक फक्त विषय विसरलो मी, जो तुम्ही सगळ्यांनी लिहिलात, कदाचित तुम्हाला आठवत नसेल. ह्याच जागेच्या व्यवहारासंदर्भात दाबोळी वेंगुर्ला बाहेरची माणसं जाऊन मारामारी, पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. त्याच्यात हा महाजन नावाचा जो कोण माणूस आहे तो पण आरोपी आहे. आणि ती जागा राहुल पैने त्या तो कोण ठक्कर फक्कर कोण आहे त्याला ती दिलेली आहे. आता किती रुपये दिले तर ती हरियाणा एवढी काय, तर त्याच्यात तो गुन्हा रजिस्टर आहे. ही माहिती घ्या. लोकांना कशी त्रास दिला जातो आणि याचे सूत्रधार कोण, आका कोण तुमच्या भाषेत नवीन याच्यात, ह्या सगळ्या आकाची चौकशी व्हावी, ह्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी. आणि आधी हे बघा, मी हे बोलण्याची गरजच नाही, तुम्हीच लिहिलात. येत्या बरोबर वैभव नाईक आमच्या आणि माझ्या मध्ये उपरकर त्या ह्याच्यात गेले होते तिकडे वेंगुर्ला दाबोळी. आणि त्याच्यापेक्षा पुढची गंमत, याच्यातल्या काही जागा आहेत, ह्या जागा रिसर्चच्या परवानगी म्हणजे महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट रेग्युलेशन अँड लँड ऍक्ट, ट्रेसेसची महसूलची परवानगी घेऊन कंपनीच्या नावात घेतलेली आणि त्या कंपनीची मुदत पण संपली. त्याने एकदा परवानगी अशी घेतली तर 5 वर्षातच त्याने तिथं काहीतरी व्यवसाय आपला सुरू करायचा आहे. आणि 5 वर्षात नाही केलं तर परत 5 वर्षात कलेक्टरकडे रेडिओ निम्मे पैसे भरून रेग्युलर करून आणि 5 वर्ष वर्षानुवर्ष त्याच्यात सुद्धा बँकेने पैसे दिलेले आहेत अशा लोकांना. पण त्याच्यातली ही तुझी ही जागा आहे, ही दाबोळी, ती शेतकऱ्यांना परत मिळू शकते. दाबोळीच्या नंतर अजून एक जागा तशीच आहे वेंगुर्ला तालुक्यात, तिची पण मी त्याच्यात तर एवढी गंमत आहे, त्या 2 जागांमध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटचा तिकडून घेतली. आम्ही इंडस्ट्री उभी करणार, टुरिझम डिपार्टमेंटचं करणार की आम्ही इथे गोल्ड प्रोस करणार म्हणून, त्यामुळे स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली. जेवढे जेवढे सरकारी बेनिफिट घेतले, 63ची परवानगी घेतली आणि ती जागा आता 3 लोकांकडून फिरून 4थ्या माणसाकडे परत 5व्या माणसाकडे गेली. आता ते सुद्धा तक्रार केली आणि त्याला सुद्धा बँकेने पैसे दिले, त्याला दिलेत, दाबोळीत दिलेत. ते बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. ते सगळेजण काही समोर फक्त भीतीने संचालक काही जण बसतात, तर ते बरोबर नंतर बरोबर सांगतात काय करायचं, बँक वाचवा तेच म्हणतात. त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे, माझ्या कोणाशी दुश्मनी नाही, माझं कोणाशी वाईट नाही. माझी ही गोरगरिबांची शेतकऱ्यांची बँक टिकली पाहिजे एवढा त्याच्यातला माझा आग्रह आहे. बाकी कोणाला काय विचारायचं असलं तर विचारा. जय महाराष्ट्र. परंतु देताच येत नाही ना. माझं म्हणणं, तुम्हाला माझी विनंती आहे, ते काय सांगतात, इथे माहितीचा अधिकार लागू नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही मिळणार. त्या माहिती कशी मिळवायची ते मी सांगतो तुम्हाला. त्यामुळे जे लोक कोण जैन आणि कोण काय बरीच लोक नाव आहेत, ती नावं पण येत नाही रे, सुंदरियाल, जैन, कंसल, अशा अनेक हे जी नावं आहेत ना, त्यांची माहिती जरा व्यवस्थित सगळी आहे, पण योग्य वेळी ती देणार. सगळे जे पेपर आहेत ना, हे सगळे बाहेरचे लोक आहेत ना, दिल्ली, लखनौ, इथे येऊन जागा कसे घेतले गेले, बँकेचे पैसे दिले गेले कसे, आणि मग बँकेचे परत फौजदारी राजन दाखल करणार ठराव. अरे कर, 1 नाही 10 फौजदारी कर, काय फरक नाही पडत मला.
10 फौजदारी कर. तुम्ही विचार करून घ्या बा ते बँकेचे पेपर बाहेर, कारण हे लोकांना मला फक्त प्रेशर खाली अधिकारी कर्मचारी. आणि माझी इतर जे विरोधी संचालक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला. तर डोळे झाकून करायचं काय नाही, तुमच्या समोर येतात कोणाला पैसे द्यायचे आहेत ते. समजा अशा गोष्टीत विरोध केला तर तुम्हाला कोण मारणार आहे? बाजूलाच पोलीस स्टेशन एसपी बाजूलाच बसतात. त्यामुळे आज जे काही गोष्टी तुम्ही विचारताय त्या बऱ्याच गोष्टी त्याच्याशिवाय त्या बाहेरच्या माणसाला पैसे कोण देत नाहीत, आणि त्याचे एजंट कोण आहेत, ही दलाली कोण करतं, हे पैसे कुठे जातात, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्याची. हे कोणी द्यायला सांगितले काय याची चौकशी करून योग्य ते शासन याला व्हायला पाहिजे आणि बँक टिकली पाहिजे. एवढाच विषय.